मानाची आणि भूषणाची गोष्ट आहे की निंबे ग्रुपच्या पुढाकारानं दिनांक 23 तारखेला डिफेन्स क्लस्टरचं उद्घाटन होत आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचं संरक्षण उत्पादन करणारा कारखाना आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू होतोय. त्याचं व्यक्तिशः मला आणि आपल्या जिल्हावासियांना त्याचा आनंद आणि अभिमान आहे. मी त्यांच्या कंपनीच्या सीओला मी सांगणार आहे त्याची विस्तार माहिती देण्याबद्दल. परंतु या ऐतिहासिक सोहळ्याचं उद्घाटन समारंभ जो आहे तो 23 तारखेला आपल्या देशाचे रक्षामंत्री माननीय राजनाथ सिंग साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे. आणि या प्रकल्पासाठी ज्यांचा विशेष पुढाकार राहिला किंवा ज्यांनी राज्यामध्ये डिफेन्स क्लस्टर सुरू करून एक डिफेन्स हब करण्याच्या बाबतीमध्ये ज्यांचा विशेष आग्रह आणि ज्यांची भूमिका राहिली ते आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे. हा प्रकल्प सुरू करताना गणेश दिवे हे आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. त्याचा एक वेगवेगळा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. आणि अतिशय आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक टप्पे पार करत एक यशस्वी संरक्षण उत्पादक उद्योजक म्हणून आज त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. मी महसूल मंत्री असताना त्यावेळी महाराष्ट्राच्या शेती महामंडळाची 500 एकर जमीन आपण दिली. त्या लोकांना साशंक होते काय होणार आहे, उद्योग होणार आहेत का. तर आपल्याकडे पहिल्यापासून लोक साशंक राहतात. पण साईबाबांची जी ही भूमी आहे आणि बाबाने जे आपल्याला सांगितलेलं आहे श्रद्धा आणि सबुरीने काम करा, त्याची प्रसिद्धी आज या निंबे ग्रुपच्या माध्यमातून उभारत असलेल्या या कारखान्याच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळेल. मी अधिक याचा वेळ घेणार नाही. आपण सर्व पत्रकार बांधवांना 23च्या कार्यक्रमाचं मी स्वागत करतो. त्यानिमित्तानं एक डिफेन्स एक्सपोसुद्धा होणार आहे 23 आणि 24 तारखेला. जिल्हाभरातली काही लोक येणार आहेत. साधारण 100च्या वर MSME भाग घेणार आहेत. मोठ्या संरक्षण उत्पादन करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्यांचे स्टॉल लागणार आहेत. एक मोठी पर्वणी आहे जिल्ह्याच्या तरुणांना सुद्धा की आत्मनिर्भर भारताची संकल्पना जी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी मांडलेली आहे त्याला अनुसरून कसं काम आता देशभरात सुरू आहे आणि त्याची प्रचिती या एक शिर्डीच्या या उद्घाटनानिमित्तानं या एक्सपोच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी पुन्हा एकदा आपले सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आणि त्यांचे जे CEO कंपनीचे त्यांना विनंती करतो की आपल्याला या ठिकाणी आपली भूमिका आपल्या प्रकल्पाविषयी माहिती द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.